राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, पकडले अवैधरित्या मद्याचे बॉक्स, सिमेंटच्या मिक्सरमधून होत होती वाहतूक. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की सिमेंटच्या मिक्सरमध्ये गोव्याच्या दारूची अवैधरित्या वाहतूक होणार आहे. त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, BG थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक RB खेमनर, जवान RS पाटील, PA महाजन, PS नागरे, महिला जवान SS यादव यांनी मिळून CBD DY पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा 10 चाकी सिमेंट मिक्सर संशय आल्यावर त्याच बाजूला घेऊन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंटचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता आतमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य गोवा या राज्यात बनवलेलेचे बॉक्स दिसून आले. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा दाखल करण्यात आला. या मिक्सरमधून 595 मद्याचे बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त करण्यात आले, तर आयशर कंपनीचा सिमेंट मिक्सरसुद्धा जप्त करण्यात आला. या सर्वांची एकूण किंमत 66,39,175 रुपये असून आरोपी नाव मोहन शंकरजी जोशी, वाहन चालक यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉ. राजेश देशमुख सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ठाणे प्रवीण तांबे, उप-अधीक्षक पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भरारी पथकाला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रकमधून सिमेंट मिक्सरच्या ट्रकमधून अशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती कळाली होती. त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील 1-2 दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली, माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये DY पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये 600 बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले. यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि 600 बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत. सर, साधारण किती लाखाचा हा मुद्देमाल आहे? हा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास 66 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री 1-1:30 वाजेची कारवाई आहे. 25 म्हणजे आज रोजीची 25 तारखेची. साधारण किती आरोपी अटक आहेत आणि यामध्ये 2 पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये 10 ते 12 अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती. याचं पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत. तर भरारी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील, कुठे चालला होता आणि काय होता, याच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे. नाही, तपासात फक्त आरोपीने सांगितलं की यापूर्वी 1-2दा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे. आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती. ही प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे. अद्यापर्यंत काही कळाली नाही माहिती. आता ड्रायव्हरचं जे इंट्रोगेशन करूया त्यामध्ये कळून येईल ती माहिती. राज्य उत्पादन अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया, याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल.